नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या महासंगममध्ये पुढे आपण पाहत आहोत की देवी आईचा मानाचा प्रसाद बनवण्याचा मान हा मानसीला मिळालेला असतो आणि मानाचा मुकुट बनवण्याचा मान हा कलाला मिळालेला असतो. पुजाऱ्यांनी तिथे उपस्थित असलेल्या महिलांना या दोघींची अरेंजमेंट करण्यासाठी सांगितलं असतं. त्या पद्धतीने तेथील महिला या दोघींनाही त्यांची केलेली अरेंजमेंट कुठे आहे आणि बाकीचं साहित्य वगैरे सर्व दाखवत असतात. आणि त्या महिला सांगतात की इथे तुम्हाला काही लागलं तर मला नक्की सांगा, मी साईडला आहे, तुमची व्यवस्था इथे केलेली आहे, असं सांगून ती महिला तिथून निघून गेलेली असते. आता कला आणि मानसी या दोघी प्रसाद आणि मुकुट बनवण्याचं काम सुरू करणार असतात. तत्पूर्वी त्या दोघी थोडं डिस्कस करतात. कला म्हणते की किती छान आणि प्रसन्न वातावरण आहे ना, अगदी खूप छान वाटत आहे. मानसी देखील तसंच म्हणते, हो अगं खूप प्रसन्न वाटत आहे, मी सुरुवातीला नको नको म्हणत होते परंतु आले मी. कलाही म्हणते, हो अगं मीही नकोच म्हणत होते पण बरं झालं मी आले, खूप छान क्लायमेट वगैरे आहे आणि खूपच प्रसन्न वाटत आहे, असं ते म्हणतात. मानसी पुढे म्हणते की प्रसाद बनवण्याचा मान हा माझ्या बाबांना मिळालेला होता आणि तेच कार्य आता मला करावं लागत आहे, मी खूप आनंदी आहे. कला म्हणते, हो ना, चल आपण बनवूयात का, आपण आपलं काम करूयात का, असं म्हणून दोघी निघालेल्या असतात. इकडे आपण पाहायला मिळत आहे की तेजस आणि अद्वैत हा त्यांच्या बॅगा ठेवण्यासाठी तिथल्या कॉरिडॉरमध्ये आलेले असतात आणि तिथे ते बॅगा ठेवण्यासाठी जागा शोधत असतात. इकडे कलाने तिची मुकुट बनवण्याची तयारी सुरू केलेली असते. अगदी मनोभावे ती मुकुट तयार करत असते आणि ते दोघं त्या दोघींच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतात. तेजस म्हणतो की आपली काही मदत होईल का यांना, परंतु अद्वैत म्हणतो, हो ना, मलाही तिथे जायचं आहे, परंतु ह्या दोघी तिथे आपल्याला येऊ देणार नाहीत, आपलं काही काम आहे तिथं, असं म्हणत असतो. परंतु त्यांना त्या दोघींमध्ये जाऊन जॉईन व्हायचं असतं. तेजस म्हणतो, हो ना, आपण काही नाही काम करू शकलो तरी शांत बसूनही आपण बरंच काही काम करू शकतो, असं त्या दोघांमध्ये डिस्कस होतं. इकडे आपल्याला पाहायला मिळत आहे की मानसी खूप मन लावून कवटाची बर्फी देवी आईच्या प्रसादासाठी बनवत असते आणि ती देखील तेजसकडे पाहत असते अधूनमधून. कला देखील तिथे उभे असलेल्या अद्वैतकडे रागाने पाहत असते आणि अद्वैत तर एक पापणीसुद्धा तिच्यावरून हटवत नसतो. इतकं पूर्ण लक्षपूर्वक तो तिच्याकडे पाहत बसलेला असतो आणि छानसं शोधत असतात हे दोघंही, कधी एकदा त्यांच्याजवळ जाऊन बसता येईल किंवा तिथे जाऊन त्यांना हेल्प करता येईल, असं या दोघांचं प्लॅनिंग सुरू असतं. इकडे कला देखील त्यांच्याकडे पाहत असते. मानसी तिचा प्रसाद बनवण्यामध्ये मग्न असते. तेजस आणि अद्वैत ह्या दोघांमध्ये विचार होतो की चला आपण जाऊन बसूयात. तो म्हणतो, नाही अरे, आपल्याला येऊ पण देणार नाही आहेत ह्या दोघी, माहीत आहे ना, गेलो तरी ओरडतील. तसंच विचार करून अगदी मन मोठं करून धाडस करतो. अद्वैत कलाच्या तिथे जाऊन बसतो आणि तेजस हा मानसीला मदत करत असतो आणि तिथे गेल्यानंतर तो म्हणतो की आपल्याला पाहायला मिळत आहे की अद्वैत कलाला डिझाईन बनवण्यामध्ये, मुकुट सजवण्यामध्ये मदत करत असतो. कलाच्या बाउलमध्ये ठेवलेले असतात मणी, ते ओवत असते आणि अद्वैत देतो, परंतु ती न घेता दुसरेच घेत असते, असं त्यांचं सुरू असतं. इकडे तेजस मानसीला मनवण्याचा प्रयत्न करत असतो, किती छान दिसत आहेत, म्हणजे आय मीन ही बर्फी तुम्ही छान बनवत आहात, यात गुळ टाकायचा आहे का, मागे पुढे ते दोघं हे करत असतात, परंतु त्या दोघांनाही भाव देत नसतात, हे आपल्याला पाहायला मिळत आहे. अद्वैत कलाला मुकुट सजवण्यासाठी दुसऱ्या बाउलमधले जे छान छान असतात ते देत असतो हातामध्ये, परंतु कला घेत नसते, त्याला पूर्णपणे इग्नोर करत असते. इकडे मानसीच्या मागे पुढे देखील हा करत असतो तेजस आणि म्हणत असतो की तुम्ही खरंच खूप छान दिसत आहात. त्यानंतर तो विषय डायव्हर्ट करतो आणि म्हणतो, बर्फी म्हणजे आजच्या बर्फीचं नाव तर मिसच्या. तेजस म्हणतो, यामध्ये गुळ किती टाकायचा आहे की साखर टाकायची आहे, असं म्हणून त्याने गुळाची ढेप आणलेली असते. इकडे अद्वैत हा मुकुटावरती मणी लावण्याचं काम करत असतो, परंतु कला रागाने त्याच्या हातून तो सजवलेला मुकुट घेत असते आणि खाली ठेवत असते, तरी अद्वैत तिच्या मागे पुढे करत असतो. इकडे तेजस देखील गुळाची ढेप आणलेली असते आणि तो म्हणत असतो की यामध्ये गुळ खिचून टाकायचा आहे की अख्खा टाकायचा आहे. बाय द वे, आजची बर्फी ही लकी चार्म कवड बर्फी होणार आहे. आय मीन तो पुन्हा असं म्हणतो की नाही नाही, कवड बर्फी तर होणारच आहे, पण चॉकलेट कवड बर्फी होणार आहे, असं तो तिथे जाऊन कॉमेडी क्रिएट करत असतो. बिचारा अद्वैत माकडासारखा कलाच्या मागून इकडून इकडे उड्या मारत असतो आणि तिला हेल्प करण्याचा प्रयत्न करत असतो. फेविस्टिक देत असतो, छान छान तिथे बाउलमध्ये असणारे मोती तिला हातामध्ये देत असतो, परंतु कला तिच्या कोणतीच गोष्टीला रिस्पॉन्स देत नसते.
इकडे या दोघांचंही तसंच आपल्याला पाहायला भेटत आहे. आणि अद्वैत आणि तेजस एकमेकांना खुणा करून सांगत असतात की काहीच रिस्पॉन्स भेटत नाही आहे, आता काय करायचं. या दोघांनाही टेन्शन आलेलं असतं. तरी देखील या या सिच्युएशनमध्ये अद्वैत हा नेहमीच वरचढ असतो. तो माकडासारखा मागे पुढे करून कलाला थोडेफार जिंकण्यामध्ये यशस्वी झालेला असतो. कारण की कला खूप जास्त इग्नोर करत नसते, थोडंफार रिस्पॉन्स ती द्यायला लागलेली असते. इकडे आपल्याला पाहायला भेटत आहे की मानसी खूपच जास्त रागामध्ये असते. ती थोडा पण त्याला रिस्पॉन्स देत नसते. बिचारा अद्वैत मागे पुढे करत असतो. बाऊलमधले मोती तिला हातामध्ये देत असतो आणि कला ही थोडीफार रागावल्याचं नाटक करत असते. तर आपल्याला पाहायला मिळत आहे की अद्वैतने आता फेविस्टिक घेतलेली असते आणि कला मुकुट सजवण्याचं जे काही काम असतं ते करत असते. कला म्हणते, अरे चांदेकर सरक ना तू, सोड इथे, माझं मी करते, असं ती त्याला म्हणत असते. परंतु नेहमीसारखं ती खूप जास्त भांडत नाही, कारण की देवी आईच्या मंदिरामध्ये आल्यामुळे थोडीफार ती समंजस झालेली असते. इकडे आपल्याला पाहायला भेटत आहे की तेजस म्हणतो, खूप छान कवड बर्फी होणार आहे आणि तुमचा हात लागला आहे म्हणल्यावर तर खूपच चविष्ट डास आणि वास पण खूप छान येतो आहे, असं त्याने कौतुक केल्यानंतर मानसीला खूप जास्त राग आलेला असतो. ती काहीच रिस्पॉन्ड करत नाही. तरी देखील तेजस म्हणतो की यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे का, किंवा वेलची, आणखीन काय हवं आहे का, असं तो विचारत असतो. इकडे सुई आणि धागा घेऊन अद्वैतसुद्धा कलाला मोती ओवण्यासाठी मदत करत असतो. तिथे बसलेल्या आंटी असतात, त्या त्या काहीच रिस्पॉन्ड करत नसतात. या दोघांना जस्ट कॉपरेटही करत नाहीत आणि काही नाही. थोड्या वेळाने तिथल्या आंटी उठून गेलेल्या असतात. अद्वैतला टेन्शन येतं, अरे अरे आता हिला कसं म्हणू मी. तेजसला देखील तेच टेन्शन आलेलं असतं. तो म्हणतो, असं गोल गोल फिरवा ना, म्हणजे जी कवड बर्फी तुम्ही बनवत आहात ना ती खाली लागणार नाही, आणि गोल गोल फिरवा, असं ते त्यांना डिस्ट्रॅक्ट करत असतात. मानसी रागानेच म्हणते, कला इथे ज्यांचं काम नाही आहे ना, प्लीज त्यांना सांग डिस्टर्ब करू नका आणि प्लीज इथून जायला सांग. मग कलाला हिंट भेटते आणि कला देखील खूप मोठ्याने म्हणते की हो सिरियसली, इथं ज्यांचं खरंच काम नाही आहे ना, उगे मध्ये मध्ये लोडवर करण्यापेक्षा इथून प्लीज तुम्ही निघून जावा. इथे कोणाचीही गरज आम्हाला नाही, आमचं काम आम्ही करू शकतो, असं असं खूप मोठ्या आवाजामध्ये कलाने देखील सुनावलेलं असतं. आता या दोघांकडे काहीच ऑप्शन नसतो. तेजस मात्र जाता जाता म्हणतो की हो आतमध्ये खूप जागा आहे, असा टोमणा मारून अद्वैत आणि तेजस हे दोघेही तिथून निघालेले असतात. दुसरीकडे आपल्याला पाहायला भेटत आहे की रोहिणी, नैना आणि गायत्री, विवेक यांचं प्लॅनिंग सुरू असतं की आता पुढचा प्लॅन आपल्याला काय करायचा आहे. या दोघींचा तर अवतार पाहण्यासारखाच असतो. आपल्याला पाहायला भेटत आहे की विवेक जो आहे तो म्हणतो की माणसाने जे बर्फी बनवली आहे ना, त्या बर्फीमध्ये टाकण्यासाठी मी खूप जास्त अशी तिखट पावडर आणलेली आहे, लाल मिरची पावडर आणलेली आहे, आणि आता जाऊन मी ही लाल मिरची पावडर ना माणसाने बनवलेल्या बर्फीचं जे बॅटर आहे त्यामध्ये टाकणार आणि मिक्स करणार, असं त्यांचं ठरलेलं असतं. इकडे अद्वैत आणि तेजस हे त्या दोघींनी हाकलून दिल्यामुळे इकडेही आलेले असतात.